नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण ॲज युजल हायर लेवलवरून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। जे कालही आपण म्हणलेलो की 25,200 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे निफ्टीसाठी आणि तिथून मार्केटला सेलिंग प्रेशर येताना बघायला मिळते। आणि आज एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं निफ्टीनं ऑलमोस्ट 25,200 क्रॉस केला, पण सस्टेन नाही होऊ शकलं आणि 25,200 250 हे 50 पॉईंटची रेंज आपण पकडू, कारण एक्झॅक्ट 200 आपण फिगर आउट नाही करू शकत। 25,200 250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 25,250च्या वर मेंटेन राहिलं तरच फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टीला येईल, अदरवाईज एखादं प्रॉफिट बुकिंग डीप येण्याची चान्सेस आणि शक्यता आहे। बँक निफ्टीनं 57,000 नवीन लाईफ टाईम हाय टच केल्यानंतर थोडंसं डिक्लायनिंग दिले, जवळपास एक 500 पॉईंटची। आणि आजही बँक निफ्टी कंटिन्यू दिवसभर दबावामध्ये राहिला, ऑलमोस्ट 200 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी गेला। त्यामुळे ओव्हरऑल बँकिंग सेक्टरकडून दबाव आहे, इंडेक्सचं हेवेट सेक्टर आहे, त्यामुळे मार्केट खाली आलं आणि हायर लेवलला निफ्टीला सेलिंग प्रेशर परत पुन्हा येताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी जो आहे या वीकमध्ये 25,000 आणि 25,200 हे गेले 3 दिवस तरी इंटॅक्ट आहे। उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे बघणं गरजेचं की वीकली एक्सपायरीला निफ्टी सक्षम राहतो 25,250च्या वर जाण्यासाठी का खाली येतो। त्यामुळे उद्याचा सेशन थोडंसं वीकली एक्सपायरीच्या निमित्तानं महत्त्वपूर्ण असेल। टेक्निकल स्पीकिंग करायचं झालं तर निफ्टीला 25,250च्या वर गेलं तर आणि तरच वरती जाईल, अदरवाईज एखादी डीप येऊ शकते। 25,100 फर्स्ट सपोर्ट आहे, 25,100च्या खाली आला तर 25,000पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये खाली येऊ शकते। हायर लेवलला 25,200 250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, फक्त 25,250च्या वर गेला तरच अपवर्ड मोमेंटम, अदरवाईज या रेंजमध्ये ट्रेड होऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 56,500च्या वर राहिला तर 57,000पर्यंत जाऊ शकतो। आजही अटेम्प्ट गॅप ऑफ ओपनिंगमध्ये झाला, पण सस्टेन नाही होऊ शकलं। ओपनिंग हायजपासूनच निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्सेस खाली आले, त्यामुळे 56,500च्या वर गेला तर 57,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टी करू शकते, पण त्याचे चान्सेस खूप कमी वाटतात। 56,500च्या खाली राहायला मेंटेन तर 56,000पर्यंत खाली येण्याची निफ्टीमध्ये थोडीशी जागा आणि स्पेस अवेलेबल आहे। नवीन लाईफ टाईम हाय केल्यानंतर गेले 3 सेशन बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते आणि मला वाटतं उद्याही कदाचित त्याच पद्धतीनं मोमेंटम असू शकतो। या लेवल्सनुसार तुम्ही टेक्निकली ट्रेड उद्या करू शकता। FIDAचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FISने 2,300 करोडचं बाईंग केलं, DISने बाईंग केलं 1,113 करोडचं, पण काल ही निफ्टी याच रेंजमध्ये एक फ्लॅट क्लोज दिला आणि आजही मला वाटतं मार्केटमध्ये त्याच सायमल्टेनियसली त्याच पद्धतीची मोमेंटम आहे। जोपर्यंत 25,250च्या वर जाणार नाही तोपर्यंत वर जाण्यासाठी निफ्टी सक्षम नाही होऊ शकणार। आज NSEमध्ये 1,430 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,170 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSE निफ्टीमध्ये बऱ्यापैकी सेमच आहे। एव्हाना सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा IT, एनर्जी आणि फार्मा सेक्टरमध्ये वाढ बघायला मिळाली, तर बँक, FMCG आणि मेटल सेक्टरमध्ये दबाव बघायला मिळाला। बाकी अदर सेक्टर्स थोडे साईडवेज ट्रेडिंग केलेत। उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-15 पॉईंट प्लस मायनस आहेत। एव्हाना डाऊ फ्युचर्ससुद्धा 80 पॉईंट मायनस आहेत। काल US मार्केट्समध्ये एक पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळाला, पण आज परत पुन्हा फ्युचर्स तरी निगेटिव्ह पॉईंट आउट करत आहेत। मग ग्लोबल मार्केटमधून तसं काही संकेत नाही, US मार्केट 100-200 पॉईंट प्लस मायनस राहतीलच, पण मला वाटतं या टेक्निकल लेवल्स मगाशी आपण ज्या डिस्कस केलं ते खूप इम्पॉर्टंट आहेत। 25,250च्या वरच फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल, अदरवाईज थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।